पण अनु मलिकवर जे आरोप झाले होते त्याला अनु मलिकला क्लीन चिट मिळाली. ही क्लीन चिट दिल्यानंतर रुपाली चाकणकरांच्या पुत्राला चित्रपटामध्ये काम मिळालं, त्याच्या असाइनमेंट्स फायनल झाल्या, अशा स्वरूपाचा आरोप आमच्या वर्गमैत्रीण सुषमा अक्कांनी केला होता, जाहीरपणे केला होता. तुम्ही गुगल करून बघू शकता. अनु मलिकची मी टूची केस गुगल करा. माझ्याकडच्या ज्या आहेत लिंक्स त्या मी तुम्हाला पाठवते. या सगळ्यांमध्ये सोहम चाकणकर, त्याच्यासोबत रुपाली चाकणकर, हे सगळेच लोक तुम्हाला त्या एका फ्रेम मध्ये दिसतील की ज्याच्यामध्ये अनु मलिक पण आहे. हे एवढे सगळ्या गोष्टी समोर असतानाही अजूनही रुपाली चाकणकर हे नाव पोलिसांच्या रेकॉर्डवर काय येत नाही? काय? या आरोपाच्या नंतर मी जरा तपासत होतो. रुपाली चाकणकर एवढं खतरनाक, म्हणजे लैंगिक शोषणाच्या आरोपातून अनु मलिकला मुक्तता देण्याच्या नावाखाली काहीही करू शकतील, आपल्या पोराचं करिअर करू शकतील. रुपाली चाकणकरांची बाजू घेण्याचा आपला अजिबात हेतू नाहीये, अजिबात हेतू नाहीये, काही गरजही नाही. पण आरोपच करायचा आहे तर माहिती चुकीची गेली नाही पाहिजे. म्हणजे उगाच काहीतरी उचलायचं आणि द्यायचं फेकून, हे यांनी केलं होतं, हे यांनी केलं होतं, असं नाही घडलं पाहिजे. म्हणून ती माहिती तपासत होतो. अनु मलिक प्रकरण घडलं 2018 साली. काही गायिका, काही अभिनेत्री यांनी अनु मलिकनी आपल्यासोबत गैरवर्तन केलं, आपला शीलभंग करण्याचा प्रयत्न केला किंवा केला, अशा स्वरूपाचे आरोप काही अभिनेत्रींनी, काही गायिकांनी केलेले होते. तक्रारी झाल्या आणि महिला आयोगापर्यंत ही तक्रार गेली. याच्या बातम्या सुद्धा आपल्याकडे आलेल्या आहेत. 1-2 बातम्या मी दाखवतो तक्रार झाल्याच्या, त्या बघून घ्या. आता यानंतर हे प्रकरण महिला आयोगाकडे गेलं आणि पुढे 2020 साली, 2018ला आरोप झाल्यानंतर तक्रारी वगैरे गेल्या, त्याच्या सुनावण्या झाल्या, सगळं झालं. आणि 2020 साली महिला आयोगाने पुराव्याच्या अभावी अनु मलिक यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली, क्लीन चिट दिली. का दिली? पुरावे नाहीत म्हणून. आरोप करणाऱ्या महिलांना महिला आयोगाने पुरावे सादर करण्याविषयी सांगितलं, पण त्या महिलांनी पुरावे सादर केले नाहीत अथवा आमच्याकडे असे कोणते पुरावे नसल्याचं सांगितलं आणि ते प्रकरण संपलं. आता म्हणाल महिला आयोग झालंयच की, मग कसं काय खोटी माहिती म्हणताय? सांगतो. 2018 साली आरोप झाले. 2018च्या साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये शेवटी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 19 सुरू झालं आणि जानेवारीच्या 20 मध्ये क्लीन चिट मिळाली. 18 आणि 20 म्हटल्यामुळे 2 वर्षाचा काळ वाटतो, पण 19चं पूर्ण वर्ष, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर ही 3 महिने, म्हणजे 1 वर्ष 3 महिने आणि जानेवारीचा शेवटचा काळ, पहिला महिना एक, असा 4, 1 वर्ष 4 महिने या प्रकरणाची चर्चा होत गेली. यावेळी रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा झालेल्या नव्हत्या. त्यांचं महिला आयोगाचं अध्यक्षपद हे ऑक्टोबर 21 मध्ये त्यांना मिळालेलं आहे. नव्हत्या झालेल्या अध्यक्ष. त्यामुळे उगाच चाकणकर बाईंवर काहीही थोपवून द्यायचं आहे म्हणून असे आरोप करणं जरा अयोग्य ठरतं. आता यातला अजून एक मोठा ट्विस्ट तुम्हाला मी सांगतो. खोटं किती यात उघडं पडतं ते सांगतो तुम्हाला मी. अनु मलिकची मीटू प्रकरणातली शोषणाची केस ही राज्याच्या महिला आयोगाकडे चालू नव्हती, राष्ट्रीय महिला आयोगाकडे चालू होती आणि तिथे रेखा शर्मा नावाच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. त्यामुळं राज्याच्या महिला आयोगात केस चालू होती. चाकणकरांनी क्लीन चिट दिली. त्याच्या